Good morning students. Today we are going to solve one of the most important problem number 7, which is given on page number 145. आज आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. अतिशय अवघड प्रॉब्लेम आहे आणि तो पेज नंबर 145 वरती दिलेला आहे. सो द बॅलन्स शीट ऑफ भावेश अँड चंद्रा आर हू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:1. त्यांचा जो प्रॉफिट अँड लॉसचा जो रेशो आहे तो 3:1 आहे. 3:1 म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे 3/4 अँड 1/4. तर भावेशचं 3/4 आहे आणि चंद्राचं 1/4. ओके. ऑन 31 मार्च 2018 आपल्या 31 मार्च 2018ची बॅलन्स शीट दिलेली आहे. तर आपल्याला नवीन बॅलन्स शीट करायची आहे ती 1 एप्रिल 2018ची. तर ओल्ड पार्टनरचे नाव आहेत भावेश अँड चंद्रा आणि न्यू पार्टनरचं नाव आहे अलियम. ओके. तर ही बॅलन्स शीट दिलेली आहे. पहिल्यांदा आपण चेक करून घेऊया ॲडजस्टमेंट काय आहेत. हे गुडविल संबंधी ॲडजस्टमेंट आहे आणि हे बॅड डेट संबंधी ॲडजस्टमेंट आहे. सो द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे लँड अँड बिल्डिंगला टिक मार्क करून घ्या. त्याच्यानंतर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व इज टू बी इन्क्रीज. वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व आहे 30,000, त्याला तुम्ही टिक मार्क करून घ्या. त्यानंतर अनअकाउंटेड ॲक्रूड इन्कम, तर ही एक सेपरेट ॲडजस्टमेंट आहे बघा. म्हणजे कॉम्पेन्सेशन आणि ह्या दोन ज्या ॲडजस्टमेंट आहेत ह्या सेपरेट आहेत, त्यांचं बॅलन्स कुठेही नाही आहे. बाकी सर्व बॅलन्सेस आपल्याला आउटर कॉलमला ॲज इट इज घ्यायचे. ओके. तर आपल्याला या ठिकाणी जे काही सांगितलेलं आहे त्यानुसार सर्व प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. ओके. तर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तर बघा. ओके. तर हे जे काय आहे आता ॲक्च्युली मी एक्सेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे सर्व गोष्टी. तर एक्सेलमध्ये हा भाग बघून घ्या तुम्ही. तर द बॅलन्स शीट ऑफ भावेश आणि चंद्रा हे सर्व काही इन्फॉर्मेशन ॲज इट इज आहे. आपण एक बॅलन्स आपण जे आहे तो म्हणजे तो घटक आपण सॉल्व करून घेऊया. ओके. सो नाव फर्स्ट ऑफ ऑल क्रेडिटर्स दिले. आपण बघितलं मगाशीच की ॲडजस्टमेंट जास्त काही नाही आहेत बॅलन्सेसवरती. तर हे क्रेडिटर्सचं बॅलन्स आहे ते आपल्याला कुठे घ्यायचं आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ॲज इट इज घ्यायचं आहे. का? बिकॉज देअर इज नो ॲडजस्टमेंट. हा वर्कमॅन कॉम्पेन्सेशन आहे त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. तर मग आपण हे वर्कमॅन कॉम्पेन्सेशन कुठे घेणार आहोत, इनर कॉलममध्ये घेणार आहोत 30,000 रुपीज. त्यानंतर जनरल रिझर्व आपण पार्टनर्सला देतो, पण पार्टनर्सला देण्याच्या अगोदर आपण काय लिहितो, त्यांचं ओपनिंग बॅलन्स लिहिणं आवश्यक आहे. ते ओपनिंग बॅलन्स प्रॉब्लेममध्ये अगोदर दिलं असेल किंवा नंतर दिलं असेल, सो देअर इज नो इश्यू. पण जनरल रिझर्व आपण लिहू अगोदर, फक्त बॅलन्स मी लिहून ठेवतो कारण ती जागा इम्पॉर्टंट आहे. जनरल रिझर्व. सो जनरल रिझर्व किती आहे, 24,000 आहे बघा. हे 24,000 आपल्याला या रेशोमध्ये डिवाईड करायचं आहे का नाही. हे जे 24,000 आहेत ना जनरल रिझर्व, ते आपल्याला या रेशोमध्ये डिवाईड करायचं आहे. सो यू कॅन डिवाईड इट. तुम्ही डिवाईड करू शकता बघा. पहिल्यांदा आपल्याला भावेश घ्यायचं आहे. सो भावेशचं कॅपिटल किती आहे तुमचं, 24,000 आहे. सो हिअर 24,000 हे इंटू 3/4 आपल्याला काय करायचं आहे, हे 3/4ने डिवाईड करायचं आहे. ठीक आहे, करूया आपण. तर बघा हे 4 × 4, 4 2 8, 4 3 4 4 24 4 25 4 6 24, हे 6 येणार आणि हे 0 ॲज इट इज असणार आहेत. मग हे 6,000 गुणिले 3, मग हे साइन 3 18,000 रुपये. पहिल्या पार्टनरला जो हिस्सा भेटणार आहे तो किती भेटणार आहे तुमचा, 18,000 भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टनरचा रेशो कॅल्क्युलेशन तेच असणार आहे, फक्त काय असणार आहे इथं 3च्या ऐवजी काय असणार आहे 1 असणार आहे. 1/4 तर काय 6 × 1 तर 6,000 येणार. म्हणजे आपण 24,000 दोन पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये वाटलं तर एकाला येणार 18,000, दुसऱ्याला येणार 6,000 रुपये. तर 6,000 कोणला येणार, हे चंद्राला, कारण चंद्राचा रेशो आपल्याला माहीत आहे तो किती आहे 1/4 आहे. ठीक आहे. तर या रेशोनुसार आपण डिवाईड करूया. इथं जनरल रिझर्व घ्या. आत्ता मगाशी आपण कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे 18,000 आणि 6,000 रेशोनुसार. सो देअर आफ्टर नाव वी हॅव टू टेक दिस बॅलन्स. आपल्याला बॅलन्स घ्यायचं आहे किती, 32,000 आणि 28,000. तर बॅलन्स आपण सुरुवातीलाच घेणार आहोत.
बिकॉज कॅपिटल अकाउंट स्टार्टेड विथ ओपनिंग बॅलन्स. कॅपिटल अकाउंटची सुरुवात ओपनिंग बॅलन्सने सुरुवात होते. ठीक आहे. बँक, तर आपल्याला जे काही ॲडजस्टमेंट सांगितले बघा, द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ ओल्ड पार्टनर कॅपिटल ॲज बेस ॲडजस्टमेंट ॲक्च्युअल कॅश. म्हणजे आपल्याला कॅशमध्ये सगळ्या ॲडजस्टमेंट दाखवायचे आहेत. म्हणजे आपल्या इथं 2 अकाउंट आहेत, एक कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट. तर या ठिकाणी बुक्समध्ये ज्याप्रमाणे दिले त्याप्रमाणे पण आपण दाखवू शकता. बँक बॅलन्स ॲज इट इज आपण आउटर कॉलमला दाखवू, आणि आपण कॅश आणि बँक एकत्र केलं तरी चाललं असतं, काही इश्यू नव्हता. पण ठीक आहे, हरकत नाही. जर तुम्हाला दिलं नसेल तर आपण करू शकतो. ओके. सो नाव बँक बॅलन्स आपण आहे तसं घेतलेलं आहे. डेटर्समध्ये सुद्धा काही ॲडजस्टमेंट दिलेलं नाही आहे बघा. तर मग डेटर्स आपण काय करणार आहोत, आहे तसं आपल्या इथे डेटर्सचं बॅलन्स दाखवायचं आहे. अमाऊंटेड ₹13,000 शो इन इनर कॉलम. आपल्याला इनर कॉलममध्ये दाखवायचं आहे. हे लेस प्रोव्हिजन आहे ना, सेम टू सेम आपल्याला लेस प्रोव्हिजन दाखवायचं आहे किती, 1000. काहीच सांगितलं नाही, मग आपण आहे तसंच बॅलन्स आपण दाखवणार आहोत. देर इज नो चेंज. ओके. सो बिल्स रेशिओबद्दल काही सांगितलं आहे का, नाही आहे. सो वी हॅव टू शो दिस बॅलन्स इन आउटर कॉलम ॲज इट इज. प्रॉब्लेम जरी अवघड असला ना, तर काही गोष्टी सोप्या असतात. म्हणजे मुलांना फुल मार्क जरी नाही मिळाले तरी तुम्हाला त्यातले बऱ्यापैकी पोस्टिंग किंवा काही ॲडजस्टमेंट तुम्ही सॉल्व केलात तर तुम्हाला मार्क्स मिळतात. आता लँड अँड बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे. सो शो दिस बॅलन्स इन इनर कॉलम. आपल्याला हे इनर कॉलममध्ये दाखवायचं आहे किती, 30,000. इथं दाखवूया 30,000. त्याच्यानंतर गुडविल. आता गुडविल संबंधी इथं ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळं गुडविल अकाउंट आपण सेपरेट केलेलं आहे. तर आज सेपरेट करणं गरजेचं आहे बघा. बऱ्याच वेळा बरेच मुलं गुडविल अकाउंट करत नाहीत. त्यांना वाटते गरज काय गुडविल अकाउंटची, आम्हाला जमतं. पण नाही का, तर आपल्याला प्रॉपर एक्झामिनेशनमध्ये जर क्वेश्चन आला तर प्रॉपर गुडविल अकाउंट तयार करता येणं आवश्यक आहे. ओके. सो आपण बॅलन्स शीटची पोस्टिंग केलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. सो आलिया शाल बिरिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश. आता नेसेसरी अमाऊंट म्हणजे काय, हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट अमाऊंट ऑफ कॅश. कारण नवीन पार्टनर जेव्हा येतो तेव्हा काहीतरी कॅश घेऊन येत असतो. ठीक आहे. फक्त आपण अगोदर गुडविल बघूया. तर पहिल्यांदा आपल्याला हा जो गुडविल जो दिसतो ना, हा ओपनिंग बॅलन्स आहे. किती, 42,000. तो लॉस आहे का नाही. डेबिटला दाखवतोय म्हणजे हा लॉस आहे. इंटेंजिबल असेट आहे म्हणजे लॉस आहे. सो दिस गुडविल शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग बिटवीन 2 पार्टनर. हे गुडविलची अमाऊंट आहे ना, ती 2 पार्टनरमध्ये वाटायला पाहिजे. अगोदर मी हा भाग खोडतो. लगेच स्क्रीनशॉट मारायचं आहे बघा, कारण का आपल्याकडे जागा नसते. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट. आपल्याला सर्व कॅल्क्युलेशन करायचं असतं आणि जागासाठी आपण हे खोडत असतो. नंतर तुम्हाला वाटेल की सर तुम्ही खोडून टाकता, आम्हाला काही कळत नाही. ठीक आहे. आता गुडविल संबंधी मला ॲडजस्टमेंट दाखवायची बघा. सो पहिल्यांदा काय करायचं, हे गुडविल आहे ना, ते ओल्ड पार्टनरमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो. मग आता आपण कशा प्रकारे करूया, इथं कुठे जागा आहे, ठीक आहे, इथंच करतो मी बघा. सो गुडविल अकाउंट डेबिट. कारण गुडविल हे ओपनिंग बॅलन्स आहे ना, हे या ठिकाणी काय झालं, तुमचं गुडविल अकाउंट डेबिट असतं ना. असेट म्हणजे डेबिट साईड. ॲक्च्युली तर बॅलन्स शीट पर्टिक्युलर दिलेलं आहे, परंतु तुम्हाला माहीत आहे पर्टिक्युलर म्हणजे ही साईड कोणती आहे, तुमची लायबिलिटी साईड आहे. इथं खोडा आणि इथं काय लिहा तुम्ही, लायबिलिटी. आणि ही साईड कोणती असते, असेट्स. ओके. तर ही असेट साईड मग डेबिट आहे. मग आपण काय करणार आहे या ठिकाणी, गुडविल अकाउंट डेबिट. आपण गुडविल अकाउंट काय करणार आहात, डेबिट करणार आहात. ओके. आणि हे जे बॅलन्स आहे ते आपल्याला नील करायचं आहे. काय नील करायचं आहे, गुडविल अकाउंट डेबिट करा. आणि टू ओल्ड पार्टनर. आता ओल्ड पार्टनर कोण आहे, पहिला पार्टनर आहे भावेश कॅपिटल. तर इथं लिहा टू बी कॅपिटल. मी थोडक्यात लिहितो, हे बीज कॅपिटल. आणि त्यानंतर टू सीज कॅपिटल. सीज कॅपिटल म्हणजे कोण, चंद्राज कॅपिटल. तर आपण काय करणार आहात बघा, हे डिस्ट्रीब्यूट करणार. आता डिस्ट्रीब्यूट कसं करणार, थोडंसं मी तर व्यवस्थित लिहिलं नाही, हे डेबिटला इकडं बघा तुम्ही, तर तुम्हाला कळतं, एवढं काही सांगायची गरज नाही. ओके. तर आता हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. गुडविल किती आहे तुमचं, 42,000. ओके. सो हे 42,000 आपल्याला 2 पार्टनरमध्ये डिवाईड करायचं आहे ॲज पर दी प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो.
तर त्यांचा रेशो इथे किती सांगितलं आहे 3. म्हणजे हा भावेशचा किती आहे तुमचा 3 आहे आणि चंद्राचा किती 1. तर इथं काय घ्या 3/4. हा 3/4 घेतला. ओके, म्हणजे 4 एक 4, 4 एक 4. आता ही संख्या लहान आहे. ओके, लहान असेल तर आपल्याला कशा प्रकारे त्याचं डिवायडेशन करायचं ते बघा. ओके, आता इथं 0 करायचं, भाग जात नाही म्हणून. मग नंतर हे 4 पंचे 20 आणि मग हे किती आले तुमचे 10,500. तर हे 10,500 गुणिले 3, 10,000 गुणिले 3 किती 30,000 आणि 500 गुणिले 3 म्हणजे किती 1,500. ओके, म्हणजे 31,500. तर पहिल्या पार्टनरला किती देणार आपण इथं 31,500. टू काय म्हणा गुडविल अकाउंट. तर पहिल्या पार्टनरला 31,500 आणि आता बघा दुसऱ्या पार्टनरला इथं 31,500 आलं. आणि दुसऱ्या पार्टनरचा जो रेशो आहे, आता हे कसं करणार तुम्ही बघा. एकूण इथं ह्याला 31,500. तुम्ही हे व्यवस्थित लिहायचं बघा. मला इथं मी माऊसनं लिहितो त्याच्यामुळं आपल्याकडे जर समजा ते टॅब असलं असतं तर मग खूप फास्ट केलं असतं. हे 10,500 का, तर याचा रेशो किती आहे 1 आहे. तर कसं काय आलं तुम्ही बघू शकता इथं. तर हे 42,000 गुणले हे 3च्या ऐवजी जर आपण 1नं मल्टिप्लाइड केलं तर मग किती येणार आहे 10,500 आणि दोघांची टोटल ही किती होणार, ही जी काय अमाऊंट आहे गुडविलची तो इथं घेणार आपण. हॅलो सर. हां, सर बोल. तिथे चुकले सर. काय चुकले? 4 भागले बघा तुम्ही 42,000 आले ते. हां हां, बरोबर आहे. 4 एक 4, ते पण ते 15,000 रुपये आहेत सर. 4 एक म्हणजे ते 4. करून हा 4 एक 4 हां, 4 एक 4 भाग जात नाही म्हणून 0 आणि दिला. 4 पंचे 20. हां, बरोबर आहे. 10,500 झाले. ओके, मग 10,500 गुणिले 3 किती झाले 31,500. मग 10,500 गुणिले 1 किती आले तुमचे 10,500. पुस्तकात सर 15,000 रुपये आहे सर. अरे चुकीचं आहे ते. तू थोडं गडबड नको करू. तुला मी सांगतो ते आपण वेगळं अजून हे फक्त डेबिट बॅलन्स ट्रान्सफर करायचं चाललं आहे. ओके, ते 15 आणि 5 20 होतात. ते कोणते ते तुला मी सांगतो नंतर. ठीक आहे. ओके, तर हे आपलं बरोबर आहे, गडबड नका करू. 42,000 रुपये. तर बघा आता काय करायचं आहे, या ठिकाणी हे जे आपण डिस्ट्रीब्यूट करतो हे आपलं डेबिटचं बघ ना, मी काय लिहितोय आणि तू काय विचारतोय 10,500. ओके, आत्ता काय करायचं आहे, आपण हे डेबिट म्हणजे आत्ता आपली बॅलन्स शीट पूर्ण सॉल्व करून झालेली आहे आणि आता मात्र हे अलिया शुड ब्रिंग ₹20,000. हे जे 20,000 आहे ना ते इथली एंट्री आहे. ती जी आत्ता मगाशी सांगत होता ना तू, ती ही एंट्री आहे. कोणती, आता इथं काय येणार तुमचं, हे मी थोडक्यात लिहितो बघा. कॅश अकाउंट डेबिट टू या ठिकाणी गुडविल म्हणून आहे. ठीक आहे, मग आता इथं कॅश अकाउंटच्या डेबिटला आता काय करायचं, इथं कॅश अकाउंटचं बॅलन्स आपलं ओपनिंग बॅलन्स आहे का कॅश अकाउंटला, नाही आहे. तर मग आता स्टार्टिंगच असं होणार टू गुडविल, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. ओके, आणि अमाऊंट किती आहे तुमची 20,000 रुपये. ओके, आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला काय येणार तुमचं बाय कॅश येणार. ठीक आहे, बाय कॅश येणार. ओके, आणि आता ती गुडविलची ही जी एंट्री मी मगाशी सांगितली ना, ती जर्नल एंट्री मी तर तुम्हाला दाखवली बघा. तर ही एंट्री मी आता दाखवतो. म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिटला ओल्ड पार्टनर आणि ओल्ड पार्टनर अकाउंटच्या क्रेडिटला गुडविल. ती कसं येणार बघा. तर गुडविल अकाउंटच्या डेबिटला ओल्ड पार्टनर. तर ओल्ड पार्टनर कुठले, हे ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून. ठीक आहे, गुडविल अकाउंटच्या डेबिटला आपण बॅलन्स दाखवलेला आहे. फक्त गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला हे बॅलन्स दाखवणं आवश्यक आहे. इथं बघा मी डेबिटला दाखवले ना 31,500 आणि 10,500. तर इथं क्रेडिटला दाखवा. काय दाखवा, पहिल्यांदा ही अमाऊंट लिहितो 20,000. इथं लिहा बाय. ओके, भावेश कॅपिटल थोडक्यात लिहितो मी, भावेश कॅपिटल अकाउंट. आणि दुसरं बाय चंद्राज कॅपिटल अकाउंट. ओके, हे चंद्राज कॅपिटल अकाउंट. आत्ता ती पोस्टिंग मी दाखवली, हे ओपनिंग बॅलन्स आहे बरं का. आता इथं किती दाखवलं मी मगाशी, इथं बघू शकता तुम्ही 31,500 आणि 10,500 हेच बॅलन्स आहे ना इथं. म्हणजे ती जर्नल एंट्री मी दाखवली आणि तुम्हाला आता पोस्टिंग पण दाखवतोय. ठीक आहे, आता मात्र हे 20,000 रुपये आहेत ना गुडविलचे, आता हे इथं आपण घेतलेले आहेत. आता हे जे 20,000 रुपये आहेत ते ओल्ड पार्टनरला वाटून द्यायचे आहेत. मग ओल्ड पार्टनरला वाटून देत असताना रेशोनुसार, आता रेशो कुठला तुम्हाला तेच सांगितलं मी. इथं ओल्ड पार्टनरचे नाव काय, हे भावेश कॅपिटल अकाउंट.
आणि नंतर 2 हे चंद्राज कॅपिटल अकाउंट. ओके. आता काय करायचं आहे, रेशोमध्ये वाटायचं. रेशोमध्ये हे 20,000 आहेत ना वाटायचे. मी आता कॅल्क्युलेशन दाखवतो इथंच बघा, कारण तिथं थोडंसं अवघड जातं. 20,000 गुणिले 3/4 आणि त्यानंतर परत तेच दाखवायचं आहे. हे 20,000 आहेत ना, दोघांना वाटून द्यायचे आहेत ना रेशोमध्ये. तर काय येणार हे 20,000 गुणिले 1/4. ठीक आहे, 5,000. तर आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, हे जर अकाउंट आपण टॅली केलं तर ते 62,000 टॅली पण होतं. हे 62,000 आणि या साईडला पण बघा, हे किती येणार तुमचे 62,000. हे टॅली पण झालं. आता त्याची सेकंड पोस्टिंग पण आपण करूया. हे जे डेबिटला आपण भावेश आणि चंद्रा लिहिलेलं आहे, तर पार्टनरचे आहे तर क्रेडिटला लिहायचं आहे. बाय काय लिहिणार या ठिकाणी, गुडविल म्हणून लिहिणार, गुडविल अकाउंट. ओके. म्हणजे नवीन पार्टनरने जे काही 20,000 घेऊन आले होते ते आपण 2 पार्टनरमध्ये रेशोमध्ये वाटले, 3:1 या हिशोबाने. ओके. आता हा गुडविलचा विषय क्लिअर झाला बघा. आपण इथंपर्यंत ॲडजस्टमेंट बघितलेले आहेत. ओके. आता आपल्याला बघायचं आहे ॲडजस्टमेंट नंबर 2. तो अनुज, मला अगोदर बोल्ड करून घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अजून त्यातली एक राहिलेली ॲडजस्टमेंट ते नंतर बघू आपण, कारण ती ॲडजस्टमेंट आत्ता सॉल्व्ह करताच येणार नाही. सो अंजू, आता an old customer whose account was written off bad debt has paid ₹400 in cash in full settlement of his dues. माहीत नाही, आपल्याला अंजूकडून पैसे येणं होते आणि त्यापैकी तिनं फक्त आपल्या ₹400 दिले फुल सेटलमेंट, म्हणजे तिनं ₹400 दिलं आणि तिचं अकाउंट क्लोज झालं. तर आपल्याला काय सांगितलं माहिती आहे का, ₹400 आलेले आहेत. तर मग पहिल्यांदा आपण काय एंट्री करणार, कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट रिकॉर्ड. जे पैसे बुडाले होते असं वाटलं होतं पण बुडाले नाहीत, ते पैसे वसूल झाले. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला काय म्हणायचं आहे, टू बॅड डेट रिकवर. हे बॅड डेट्स रिकवर्ड किंवा बॅड डेट्स म्हटलं तरी चालेल. आपण बुडाले म्हटलं होतं परंतु त्यांनी काय केलं, पैसे आणून दिलेत. ₹400 मध्ये तो म्हटला मी ₹400 देतो, माझा अकाउंट क्लोज करून टाका. ठीक आहे म्हटलं. तर कॅश अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट आणि बॅड डेट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश, पण आपण बॅड डेट्स अकाउंट तयार करत नाही. ओके. नंतर मग बॅड डेट्स रिकव्हरी हे जो लॉस प्रॉफिट आहे तो आपण कुठे ट्रान्सफर करतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटला. मग बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला काय लिहिणं आवश्यक आहे, बाय बॅड डेट्स लिहिणं आवश्यक आहे. इन शॉर्ट, थोडक्यात काय म्हणता येईल, आपल्याला ₹400 मिळालेले आहेत, म्हणजे कॅश ₹400 आलेली आहे आणि यामुळे इन्कम झालं म्हणून आपण ₹400 क्रेडिटला घेतलेला आहे. पुस्तकामधल्यापेक्षा इथं लक्ष द्या, कारण काय होतं पुस्तकात अनेक गोष्टी अपूर्ण असतात. मी सांगतो ते सोप्या पद्धतीने सांगतो. ठीक आहे. आता पुढचा जो घटक बघायचा आहे तो म्हणजे ही ॲडजस्टमेंट आपण कव्हर केलेली आहे. आता थर्ड ॲडजस्टमेंट, द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड ऑफ बिल्डिंग. हे सोपं असतं बघा. असे तर 1-2 ॲडजस्टमेंट असतातच. ॲप्रिशिएशन, डेप्रिशिएशन. लँड अँड बिल्डिंगची किंमत 40,000 झाली, तर हे काय कुणालाही सांगता येतं. प्रॉब्लेम जरी अवघड असला तर त्यातल्या 1-2 ॲडजस्टमेंट ह्या सोप्या असतातच, कारण सर्वांना अवघड ॲडजस्टमेंट येत नाहीत. तर ॲप्रिशिएशन, एकूण आता 30,000चे 40,000 झाले, म्हणजे किती वाढले, 10,000. 10,000. मग आता हे 10,000 आपण कुठे घेणार, या साईडला घेणार. बाय काय म्हणणार, तुमचं असेटचं नाव काय, लँड अँड बिल्डिंग. ओके. नेक्स्ट. आणि याच्यानंतर हे किती, एकूण ₹10,000 इथं. पुढचा घटक, आता आपल्याला द वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व इन्क्रीज बाय 10,000. आता बघा वर्कमॅन कॉम्पेन्सेशन इथं दिले बघा, 10,000 वाढलेलं आहे. तर काय, कामगारांचं जे नुकसान भरपाईचा निधी असतो ना तो वाढलेला आहे, तर त्याला काय म्हणा तुम्ही, इन्क्रीज म्हणा, किंवा डायरेक्ट लिहिलं तरी तुम्हाला तसे मार्क्स मिळतात. ठीक आहे. इथं ॲड आणि इन्क्रीज म्हणून. तर किती, 10,000. तर पूर्वीचे 30,000 आताचे 10,000 झाले किती, 40,000. लायबिलिटी वाढली. लायबिलिटी वाढली म्हणजे आपला लॉस आहे, तो इथं लिहिणं आवश्यक आहे. काय, त्याचं नाव लिहा, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व असं. ठीक आहे का नाही, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व. मी थोडक्यात लिहितो, कॉम्पेन्सेशन रिझर्व, RES. ओके. आणि अमाऊंट किती आहे तुमची, ₹10,000 हे इथं घ्या. त्याच्यानंतर आता हा भाग आपला क्लिअर झाला. सोपा आहे बघा. इथं असेट वाढली, इन्कम झालं क्रेडिटला,
लायबिलिटी वाढली, लॉस झाला किंवा एक्सपेन्सेस वाढले म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. का? रिव्हॅल्युएशन अकाउंट इज नॉमिनल अकाउंट ॲज पर द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आता आपण बघूया अनअकाउंटेड ॲक्रूड इन्कम. हे सुद्धा आपलं फायनल अकाउंटसारखेच ॲडजस्टमेंट आहेत बघा. तर हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात अशा, आहे का नाही? फायनल अकाउंटमध्ये पण येऊ शकतात. तेव्हा ओळखून घ्यायचं की अरे हां, आम्हाला सरांनी सांगितलं होतं एकदा. तर अनअकाउंटेड ॲक्रूड इन्कम. ॲक्रूड इन्कम आपण कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आहे. इथं लिहा. काय लिहिणार? ॲक्रूड इन्कम. ॲक्रूड इन्कम्स. तर एकूण इन्कम्स किती ॲक्रूड इन्कम्स? तर बघा आहे इथं 200 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. तर हा आपला इन्कम आहे. जेव्हा इन्कम वाढतं तेव्हा असेट पण वाढते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला सेम नावाने घ्यायचं आहे, ॲक्रूड इन्कम. कारण इन्कम इन्क्रीज, अवर असेट ऑल्सो इन्क्रीज. तर बघा हा भाग सोपा वाटतो काही मुलांना. मुलांना आतापर्यंत वाटत असेल की काय अवघड म्हणतात, पण प्रॉब्लेम सोपा आहे ॲज पर युअर ॲटिट्यूड. पण आता इथं मात्र ही पहिल्यांदाच ॲडजस्टमेंट आलेली आहे. त्याच्यामुळं आत्ताचा भाग आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया? द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर टू बी ॲडजस्टेड, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, टेकिंग ओल्ड पार्टनर टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ॲडजस्टमेंट. ॲक्च्युअल कॅश इज टू बी पेड ऑफ ऑर ब्रॉट बाय न्यू पार्टनर फॉर ॲडजस्टिंग देअर कॅपिटल. ओके. तर काय सांगितलं माहिती आहे का? ह्या एक शब्द लक्षात ठेवायचा. ही खूप मोठी ॲडजस्टमेंट आहे. सर याचा अर्थ काय होतो? काही नाही. इथं हा एक शब्द महत्त्वाचा आहे. कुठला? ॲडजस्टमेंट. आणि ॲडजस्टेड असं जर असं शब्द असेल ॲडजस्टेड, तर लक्षात घ्यायचा की आपल्याला काय करायचं आहे? न्यू रेशो काढायचा आहे. न्यू रेशो काढताना फॉर्म्युला माहिती आहे आपला, न्यू रेशो इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. आता बॅलन्स ऑफ 1चा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहीत आहे का नाही? पहिल्यांदा आपण बॅलन्स ऑफ 1 काढूया. बॅलन्स ऑफ 1 इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर्स रेशो. किंवा न्यू कोण आहे? अलिया, आहे का नाही? न्यू पार्टनरचं नाव काय तुमचं? अलिया. तर अलियाचं शेअर किती आहे? तर आपल्याला माहीत आहे बॅलन्स ऑफ 1 आपण घेतलं तर इक्वल टू 1 मायनस अलियाचा शेअर इथं दिलं आहे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये. किती दिले? 1/5 दिले. 1/5 म्हणजे 1/5. तर आपण हे आता ॲक्च्युली असं दिसतंय बघा, काय सांगायचं याला? ओके. त्याला आपला तर 1/5 आहे. तर 1/5 म्हणजे आपण 5मधून 1मधून काय म्हणतो आपण 5 हिस्से केले एका भागाचे आणि त्यामधून 5वा हिस्सा गेला. 5 हिस्स्यामधून 5वा हिस्सा गेला तर राहिले किती? 4. हा बॅलन्स ऑफ 1 तुमचा किती आला? तुमचा 4/5 आला. ठीक आहे. तर आता काय हा रेशो बघा, बॅलन्स ऑफ 1 इक्वल टू, आता इथं 1 ते काढून दिले तुम्हाला. आता भावेशचा रेशो काय आला तुमचा? भावेशचा ओल्ड रेशो आहे 3/4. कसे काय? दिले 3/1. 3/4. हा भाग क्लिअर झाला. बॅलन्स ऑफ 1 किती आला तुमचं? 4/5 आला. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचं आहे. गुणाकार कसं करणार? 3 × 4 12 आणि 4 × 5 20. नंतर चंद्राचा पण बॅलन्स ऑफ 1 सेम ओल्ड रेशो हा दिलेलाच आहे, तो आहे तसा लिहायचा. 1 म्हणजेच 1/4. तर हे 1/4 घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर नवीन जो ओल्ड काय म्हणू आपण त्याला, बॅलन्स ऑफ 1 किती आला तुमचा? 4/5. हे 4/5. आता याचं मल्टिप्लिकेशन करा. 4 × 1 4, 4 × 5 20. आता अलीचा शेअर किती दिलं? इथं 1/5 दिले. तो 1/5 आहे तसं घ्या. इथं 1/5 घेतला आहे तसं. आणि त्याच्यानंतर आपल्याला छेद 20 आणायचं आहे. किती आणायचं आहे? 20. तर मग आता 20 आणण्यासाठी आपल्याला या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. 5 × 5, 5चा पाडा वाजावा लागेल 20 पर्यंत. 5 × 5, 5 × 2 10, 5 × 15, 5 × 20. तर हे 4 छेद असेल तर अंश पण किती? 4च असणार आहे. म्हणजे रेशो काय आला तुमचा? 12/4/4. आता 12/4/4 म्हणजे आपण त्याचं लहान रेशो करू शकतो का? करू शकतो. कसा करू शकतो? हे 4 × 1 4, इथं 4 × 1 4 आणि इथं 4 × 2 8, 4 × 3 12. तर हे रेशो काय झाला तुमचा? 3:1 असा रेशो झाला. मग 3:1 रेशो झाला म्हणजे काय झाला बघा, हे 3:1 असाच रेशो झाला. म्हणजे 3/5, 4/5, 1/5 आणि 1/5. ओके. तर आता हे सर्व रेशो काढलं. रेशो काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे
की जे काही कॅपिटल राहील यांचं राहील कुणाचं, भावेश आणि चंद्राचं, त्यानुसार त्यांच्या रेशोमध्ये यायला काय पाहिजे कॅपिटल. तर कॅपिटल दिलं नाही. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, जो नवीन पार्टनर कॅश घेऊन येतो ना, त्याच्या बेसिसवर आपण कॅपिटल ॲडजस्ट करतो. पण आजच्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे की ह्या दोघांचं, भावेश आणि चंद्राचं जे काही कॅपिटल येईल त्यानुसार अलिया काय करणार, आपलं कॅपिटल घेऊन येणार. तर मग आता या ठिकाणी बघा विषय काय झाला. तर आपल्याला काय करावं लागेल, मी आता PDF पण काढून ठेवतो बघा. तर इथं ही जी काही बॅलन्स आहे तुमचं कोणतं या ठिकाणी, हां आता इथं मी दाखवतो तुम्हाला कसं काय केलं आहे. तर हे बघा, हे मी 3 कॅल्क्युलेट गोष्टी केल्यात. आता हे जे एकूण जे भांडवल आहे हे इथंपर्यंत आपण टोटल करणार आहात. ठीक आहे. तर हां सॉरी, पहिल्यांदा आपल्याला अकाउंट क्लोज करून घ्यावं लागेल आणि नंतर मग कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके ठीक आहे, बघूया. तर बघा मला एक सांगा, आता या ठिकाणी कोणत्या अकाउंटची टोटल जास्त वाटते तुम्हाला. तर ह्या साईडची टोटल जास्त आहे. एक मिनिट. तर या साईडची टोटल जास्त आहे. किती आहे तुमची बघू शकता, 10,600. पहिल्यांदा आपल्याला हे 10,600 घ्यावं लागेल, नंतर हे 10,600 इथं ठेवावं लागेल आणि नंतर हे 10,000 वजा केले तर 600 फरक येतो आणि हा जो फरक आहे तो आपण पार्टनर्सला वाटून देणार आहे. काय म्हणणार, टू हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता काय करायचं आहे, हे जो ओल्ड पार्टनर आहेत कोण, भावेश आणि चंद्र, त्यांना काय करायचं आहे, वाटून द्यायचं आहे. मग इथं लिहा भावेश आणि नंतर काय, चंद्रा. ओके. आता काय करायचं आहे, रेशोमध्ये तुम्हाला वाटतं येतं. मी आता हे 600 गुणिले 3/4, नंतर परत हे 600 गुणिले 1/4. तर हे जे काही प्रॉफिट आहे ते आपण पार्टनर्सच्या क्रेडिट टाकणार. काय म्हणून टाकणार, रिव्हॅल्युएशन म्हणून टाकणार. रिव्हॅल्युएशन. ओके, रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता एकूण किती हे लिहा इथं, 450 आणि 150. ओके. तर हा घटक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. बघा आता मी तर दाखवतो, नीट बघून घ्या, कारण कसं आहे माहिती आहे का, एकदा कळालं तर कळालं, नाही कळालं तर मग अवघड होऊन जातं. ठीक आहे. तर हे जे एकूण बॅलन्स आहे भावेशचं, क्रेडिटचं बॅलन्स आहे किती, तर इथं मी लिहितो वाटल्यास, भावेश क्रेडिट बॅलन्स. भावेश क्रेडिट बॅलन्स किती आहे, भावेशचं क्रेडिट बॅलन्स बघूया. तर भावेशचं क्रेडिट बॅलन्स आहे बघा 32,000, 18,000 झाले किती, 50,000 आणि हे 65,450. ओके. तर इथं लिहितो मी 65,450. ओके बरोबर आहे. ही जी टोटल इथंपर्यंत केली आपण 65,450 आणि ही आहे 31,500. आता आपल्याला काय करायचं आहे, डेबिट बॅलन्स हे 31,500 वजा करायचं आहे. ओके. आता याच्यातून हे वजा केलं म्हणजे काय केलं बघा, हे 65,450 मधून आपण वजा केलं 31,500. तर राहिले किती तुमचे 33,950. ओके. आता 33,950 हे डेबिट बॅलन्स बरं का. ओके. आणि आता हे 33,950 राहिलं. बघा इथं पुस्तकात दिले तुम्हाला काय दिलेले, या ठिकाणी हे 33,950 कसे आले मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे. परत इथे एकदा सांगतो, हे झालं बॅलन्स तुमचं किती 65,450. याच्यातून हे डेबिट बॅलन्स 31,500 वजा केलं तर आले किती, हे 33,950. सेम टू सेम आपल्याला भावेशचं ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी चंद्राचं बी करायचं आहे. हे चंद्रा क्रेडिट बॅलन्स किती आहे बघा. थोडासा नवीन भाग आहे पण व्हिडिओ परत बघा, मी अपलोड करणार आहे. हे 39,150. ओके. आता क्रेडिट बॅलन्स आलं तुमचं किती, 39,150. आता डेबिट बॅलन्स किती आहे बघूया. डेबिटला आहे 10,500. तर वजा करा, डेबिट बॅलन्स 10,500 आणि वजा केल्यानंतर किती येते बघूया, 39,150 वजा 10,500. ओके. ते 28,650 हा आलं बघा. इथं बघू शकता तुम्ही, हे कसे आले 28,650. तर ह्या दोघांचं जे भांडवल मिळून म्हणजे 33,950 आणि 28,650 मिळून किती झाले 62,500. बघू शकता बघा, हे 33,000 आणि हे या दोघांचं मिळून किती आलं 62,600 इथं बघू शकता.
आता काय झालं बघा, आता इथंच आपल्याला मेन समजून घेणं गरजेचं आहे. रेशो तर आपल्याला काढलाय 3:1 1 आलेला आहे. म्हणजे ह्यांचं रेशो किती आहे 3 आहे आणि याचा रेशो किती आहे 1 आहे. म्हणजे 3 आणि 1 किती 4. म्हणजे काय झालं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी की 4 हिस्से असताना काय 62,500 आहे. 600 आहे. 62,000 किती 600 आहे. तर एकूण हिस्से किती तुमचे 5 आहेत. मग 5ला किती? मग आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागेल म्हणजे तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार करत असताना आता या ठिकाणी तुम्हाला मी डायरेक्ट इथे कॅल्क्युलेटर करून दाखवतो बघा. ओके. तर कॅल्क्युलेटर किंवा असं करू शकतो आपण बघा. हे 62,600 आणि गुणिले हे किती 5 आणि भागिले किती 4. आता आपल्याला हे गुणाकार भागाकार करायचा आहे. ओके. आणि मग करू शकता तुम्ही. मग केल्यानंतर तुम्हाला बघा 4 1 4 आणि हे 4 1 4 राहिले किती 2. मग आता 4 1 4 4 2 4 पंचे 20. ओके. हे 4 पंचे 20 राहिले किती 2. मग 4 सक 24 4 सक 24 राहिले किती 2. नंतर हे 4 पंचे 20. ओके. आणि हे 0 आहे तसे. म्हणजे किती झाले 15,650 आणि हे 15,650 गुणिले 5. आता बघा इथं मी करतो हे 15,650 गुणिले 5. ओके. तर 78,250. ओके. इथं जर ह्याचे गुणाकार केला ह्या दोघांचा तर किती येणार तुमचा 78,250 ही येणार. आता 78,250 गुणिले मग रेशोमध्ये वाटा. भावेचा रेशो किती आहे 3/5. मग हे 46,950. चंद्राचं किती आहे 78,250 गुणिले 1/5. या दोघांचा रेशो सेम आहे त्यामुळं कॅपिटल सुद्धा कसं असणार आहे सेम असणार आहे 15,650 15,650. आता हे जे कॅपिटल आहे तिघांचं ते इथं ठेवायचं आहे. कुठे ठेवलंय इथं बघा. हे मी पण ठेवणार. आता कॅल्क्युलेट करणार बघा. आता मगाशी कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे काय करायचं इथं बॅलन्स ठेवा. काय म्हणा टू बॅलन्स हे कॅरी डाऊन. आणि आता काय करायचं आपल्याला हे बॅलन्स पूर्ण रक्कम ठेवू आपण मगाशी काढल्याप्रमाणे. हे आलं तुमचं किती 46,950 आणि नंतर इथं आलं 15,650 आणि हे 15,650. आता जो काही फरक येईल त्या फरकाला काय म्हणायचं असते कॅश म्हणायचं असतं. ओके. आता बघूया पहिल्यांदा. आता बघा हे अकाउंट क्लोज केलं 78,450. हे अकाउंट क्लोज केलं. आता बघा तर पहिल्यांदा ही साईड आपल्याला जास्त येते कुठली डेबिटची तर ती घ्या 78,450. हे 78,450 डेबिटला पण ठेवा 78,450. आणि हा जो फरक येतो आता ही साईड किती आली तुमची 65,450. म्हणजे 78,450 मधून 65,450 वजा जर केलात तर फरक आला तुमचा किती या ठिकाणी 13,000. हा 13,000 जो फरक आला त्याला म्हणायचं बाय कॅश आणि ब्रॅकेटमध्ये म्हणा BF म्हणजे बॅलन्सिंग फिगर. तो आपल्याला कसा आला ते माहीत व्हावं म्हणून मी लिहिले. ओके. आता एंट्री काय झाली भावेशचं कॅपिटल या ठिकाणी जास्त असल्यामुळे भावेश पैसे घेऊन येणार 13,000 रुपये. म्हणजे इथं येणार कॅश अकाउंटच्या डेबिटला टू काय म्हणा भावेश कॅपिटल. भावेश पैसे घेऊन येतोय का त्याला रेशो जास्त पाहिजे तर त्यांनी बिझनेसला पैसे पण जास्त दिले पाहिजे. 13,000 रुपये तो घेऊन येतोय. ओके. आता चंद्राचं डेबिट बॅलन्स आहे 26,150 आणि इथं बघा क्रेडिट बॅलन्स आहे 39,150. आता इथं ठेवतो हे 39,150. इथं पण ठेवतो 39,150 आणि ह्या दोघांची टोटल केली ती येते 26,150. वजा करा 39,150 वजा हे 26,150. 26,150. ओके. 13,000 यालाही फरक येतो. मग हा फरक म्हणजेच काय लिहायचं टू कॅश. म्हणजे याचं जास्त बॅलन्स आहे म्हणून याला काय करायचं आहे बॅलन्सिंग फिगर म्हणा. याला BF म्हणतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळलं हे कसं आला कुठून आला. आता याचा अर्थ काय चंद्राचं कॅपिटल कमी आहे पण त्याचे ऑलरेडी पैसे बिझनेसमध्ये जास्त आहेत त्याला पैसे दिलं पाहिजे. म्हणजे चंद्रा घेणार आहे आणि आपल्या बिझनेसमधून कॅश जात आहे बाय काय लिहा या ठिकाणी चंद्राज कॅपिटल अकाउंट. ओके. आणि अमाऊंट किती आहे तुमची 13,000 रुपये. आता मात्र आपल्याला अकाउंट क्लोज करणं सोपं आहे. आता ह्या साईडला किती तुमचं 15,000
650. आता या साईडला काहीच नाही म्हणजे तीच अमाऊंट ठेवायचं 15,650. आणि इथं सुद्धा जो डिफरन्स येतो त्याला कॅशच म्हणायचं. किती म्हणणार? 15,650. याचा अर्थ काय झाला की ही जी आलिया आहे ती सुद्धा पैसे घेऊन येते म्हणजे बिझनेसमध्ये येते. मग इथं लिहा टू आलिया, हे आलियाज कॅपिटल अकाउंट. ओके. आणि अमाऊंट किती आहे तुमची? हे 15,650. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व जे कॅपिटल आहे ते इथं लिहून घ्यायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पहिले प्रत्येक पार्टनरचं नाव हे बी, मी थोडक्यात लिहितो, भावेश सी लिहायचं फक्त. अरे यार, आता लिहितोच पूर्ण नाव. घ्या भावेश, नंतर हे चंद्रा आणि अलिया. ओके. आता ह्यांचं काय कॅपिटल लिहायचं आहे. हे तिघं जे आहे ना याला उचलायचं आहे तसं. हे आडवी अमाऊंट आहे ना त्याला उभी मांडायची. ओके, उभी मांडली. अरे याजा. नेक्स्ट, आता हे आपल्याला कॅश अकाउंट टॅली करावं लागणार आहे. तर ह्या कॅश अकाउंटची बेरीज तुम्ही बघू शकता. डेबिटला किती आली तुमची? 48,000. एक मिनटं. ते 49,050. आता इथं लिहा 49,050 आणि ती अमाऊंट इथं लिहा 49,050. ओके. आणि त्याच्यानंतर हे फरक काढा. हा फरक काढल्यानंतर 49,050 वजा 13,000 आपण फरक काढला तर ते येणार तुमचं 36,000. एक मिनटं. 36,050 हा फरक आला आणि या फरकाला काय म्हणणार आपण? बाय बॅलन्स म्हणणार. ओके. तर आणि हे बॅलन्स कुठे येणार? इथे येणार कॅश म्हणून. तर प्रॉब्लेम सोपा वाटला परंतु शेवटची ॲडजस्टमेंट आपल्याला खूप अवघड वाटली. तर इथं कॅश आहे आणि आता ह्या साईडची टोटल केली ती येते 1,38,250 आणि या साईडची टोटल येते 1,38,250. दोन्ही साईडची टोटल बरोबर आहे 1,38,250 आणि इथं पण 1,38,250. तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम